पुणे शहर म्हटलं की डोळ्यासमोर येते ते विद्येचं माहेरघर असलेली संस्कृती, इथली धावपळीची IT हब्स आणि अर्थातच पुणे रेल्वे स्टेशन। जर तुम्हीही पुण्यात राहत असाल किंवा कामानिमित्त वारंवार रेल्वे स्टेशनवर जात असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आपण अनेकदा पुणे स्टेशनवरची ती अफाट गर्दी, गाड्यांच्या प्रतीक्षेत प्लॅटफॉर्मवर बसलेली प्रवासी आणि जुन्या सोयी सुविधा पाहिल्या आहेत। पण आता हे सगळं चित्र इथे जमा होणार आहे, कारण येत्या वर्षभरात पुणे रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणजेच DRM राजेश कुमार वर्मा यांनी नुकतीच एक मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे। पुणे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी तब्बल 400 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून त्याचा मास्टर प्लॅन आता अंतिम टप्प्यात आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 400 कोटीचा प्लॅन नेमका काय आहे, हडपसर आणि खडकी स्टेशनचा विकास कसा होणार आणि सामान्य पुणेकरांच्या प्रवासात यामुळे कोणते मोठे बदल घडणार, पाहूयात। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे हे केवळ महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर नाही, तर ते दक्षिण भारताला जोडणारं एक प्रमुख रेल्वे केंद्र आहे। वाढती लोकसंख्या आणि IT क्षेत्रामुळे पुणे स्टेशनवर प्रवाशांचा ताण दिवसागणिक वाढत चालला आहे। याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करून रेल्वे प्रशासनाने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा विडा उचलला आहे। या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधा। यामध्ये स्टेशनचे प्रवेशद्वार अधिक प्रशस्त करणे, लँडस्केपिंग आणि स्टेशनच्या मुख्य इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून तिला आधुनिक लुक देणे या गोष्टींचा समावेश आहे। मास्टर प्लॅननुसार प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रशस्त फूट ओव्हर ब्रिज आणि एक्सलेटर्सचा मोठ्या संख्येने उपलब्ध करून दिले जाणार आहेत। या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे हडपसर रेल्वे स्टेशन। हडपसर हे पुण्याच्या पूर्व भागातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे। या स्थानकाचा विस्तार करण्यासाठी आधीच 153 कोटी रुपये खर्च केले आहेत, पण आता त्यात आणखी 26 कोटींची भर पडली आहे। या अतिरिक्त निधीमुळे हडपसर स्थानकावर आता चौथा प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे। सध्याच्या घडीला प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे अनेक गाड्यांना थांबा मिळण्यास अडचणी येत होत्या, पण चौथा प्लॅटफॉर्ममुळे इथे आता जादा गाड्या सोडणे शक्य होणार आहे। तसेच याची क्षमता आता 7 मार्गिकांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात आता अधिक अचूकता येईल। हडपसर टर्मिनलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिथे उभारले जाणारे दुसरे प्रवेशद्वार। यामुळे प्रवाशांना स्टेशनमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी 2 वेगळे मार्ग मिळतील। परिणामी स्टेशन परिसरातील ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल। आता पाहूयात खडकी टर्मिनलचा आधुनिकीकरणाचा नवा टप्पा कसा आहे। पुणे स्टेशन नंतर खडकी हे स्थानकही आता एका मोठ्या टर्मिनलच्या रूपात उभे राहणार आहे। खडकी स्थानकाचा विकास करण्यासाठी रेल्वेने 70 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे। यापूर्वी 50 कोटी रुपये खर्च करून यार्डचा विस्तार करण्यात आला होता, ज्यामुळे तिथल्या प्लॅटफॉर्मची संख्या 3 वरून 4 झाली आणि आता या नवीन 70 कोटीच्या निधीतून खडकी स्टेशनवर एक भव्य आणि आधुनिक इमारत बांधली जाणार आहे। या इमारतीमध्ये प्रवाशांसाठी नॅशनल स्टँडर्डचे वेटिंग लाउंज, कॅफेटेरिया आणि डिजिटल माहिती केंद्र असतील। खडकी स्थानक हे लष्करी भागाला लागून असल्यामुळे इथली सुरक्षा आणि शिस्त नेहमीच महत्त्वाची राहिली आहे। आता आधुनिक पादचारी पुलांमुळे आणि प्रवाशांच्या सोयींच्या जाळ्यामुळे खडकी हे पुण्यातील एक प्रमुख रेल्वे हब म्हणून उदयास येणार आहे। यामुळे शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा विभागला जाईल, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल। अमृत विभाग योजना आणि सुविधा नेमका काय आहेत, पाहूयात। तुम्ही विचार करत असाल की अमृत भारत योजना नेमकी काय आहे, तर ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्या अंतर्गत देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे। पुणे स्टेशनवर या योजनेमुळे केवळ बांधकामे होणार नाहीत, तर सेवांमध्येही सुधारणा होणार आहे। प्रवाशांसाठी हायस्पीड मोफत वायफाय, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारले जातील। तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प आणि विशेष लिफ्टची सोय केली जाणार आहे। स्टेशनच्या भिंतीवर पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी चित्र देखील रेखाटले जातील, ज्यामुळे प्रवाशांना एक प्रसन्न अनुभव येईल। स्टेशन परिसरातील पार्किंगच्या समस्येवरही तोडगा काढण्यासाठी मल्टी लेव्हल पार्किंगचा विचार या प्लॅनमध्ये करण्यात येणार आहे। पुणे रेल्वे प्रशासनाचा मुख्य उद्देश हा आहे की प्रवाशाला घरून स्टेशनवर पोहोचल्यापासून ते ट्रेनमध्ये बसेपर्यंत कुठेही अडथळा येऊ नये।
हडपसर आणि खडकी यांसारख्या उपनगरीय स्थानकांचा विकास झाल्यामुळे ज्या प्रवाशांना शहराच्या बाहेरून यायचे आहे त्यांना मुख्य पुणे स्टेशनला जाण्याची गरज आता पडणार नाहीये. यामुळे पुणे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा आणि बसची गर्दी देखील कमी होईल. याच्या विस्तारीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि सिग्नलच्या त्रासामुळे गाड्या आउटरला उभ्या राहण्याचे प्रमाणही कमी होईल. राजेश वर्मा यांनी स्पष्ट केले आहे की हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. पुणेकरांनो, हे सर्व बदल आपल्या शहराच्या प्रगतीचे लक्षण आहेत. 400 कोटीचा हा विकास आराखडा केवळ रेल्वेच्या भिंतीच बदलणार नाही, तर तो आपल्या प्रवासाची व्याख्या देखील बदलणार आहे. हडपसर असो किंवा खडकी, हे नवीन टर्मिनल्स पुण्याच्या कनेक्टिव्हिटीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. हे काम पूर्ण झाल्यावर पुणे रेल्वे स्टेशन हे खऱ्या अर्थाने पुण्याच्या वैभवात भर घालणारे ठरेल. मात्र हा विकास होत असताना प्रवाशांनीही रेल्वे मालमत्तेची निगा राखणं आणि स्वच्छता पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं, या नवीन सुधारणांमुळे पुणेकरांचा रेल्वे प्रवास खरंच सुकर होईल का, की अजून काही समस्यांकडे रेल्वेने लक्ष देण्याची गरज आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवीन अपडेट्ससाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.